तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके. काय बघत होतो आपण? 12 भावना. तर या 12 भावना म्हणजे वैराग्य उत्पन्न करणारी माता आहे हे सांगितलं होतं. तर या अनुप्रेक्षांचं चिंतन आपल्याला संसारामध्ये सगळ्या संकटांपासून मुक्त करणारं आहे किंवा आपल्या परिणामांच्या विशुद्धीसाठी म्हणून सुद्धा या 12 भावनांचं चिंतन आपण करू शकतो. तर त्यात पहिली भावना कुठली घेतली होती? अनित्य भावना. दुसरी अशरण भावना. तिसरी संसार भावना. चौथी 3 भावना झाल्या म्हणायला लागल्यास जसं. म्हणजे अनित्य भावना काय सांगते तर सगळं संसार क्षणिक आहे, अनित्य आहे. नित्य काय आहे? त्यामध्ये जे नित्य आहे त्याला धरा, अनित्याचं दृष्टी सोडायला पाहिजे असं सांगितलं. पुढं अशरण भावना. तुम्हाला जगामध्ये कोण शरण आहे? मग त्यांनी विचारलं अनित्य आणि अशरणमध्ये काय फरक आहे? अनित्यमध्ये पण सांगितलं काय शरीर क्षणिक आहे, मरण येणार आहे. अशरणमध्ये पण कोण मरण आलं तर तुम्हाला शरण नाही आहे. मग काय फरक दोन्हीमध्ये? हां, कोणाचा आश्रय घ्यायला पाहिजे आपल्याला. म्हणजे अनित्य भावनेमध्ये सगळ्याचं स्वरूप सांगितलं अनित्य आहे आणि मग असं असताना तुम्हाला कोणाची शरण घ्यायला पाहिजे? म्हणजे काय म्हणायचं पुढचं एक तुमचं प्रयोजन काय त्यातून? मग अनित्य भावनेमध्ये फक्त वस्तूचं स्वरूप सांगितलं असं म्हणणं. आणि अशरण भावनेमध्ये तुम्हाला बाहेर कोण शरण नाही आहे तर जे नित्य आहे तो स्वभाव शरण आहे. त्यामुळं अनित्य भावना आणि अशरण भावना पण आपल्याला स्वभावाकडे नेणारे आहे. संसार भावना चांगली आहे. कशी? त्या जयमालेमध्ये पण आल्या ना, ती काढा. आपली देवशास्त्र गुरुची जयमाला आहे त्यात 12 भावना आलेत ना. माझं पान नंबर 90 आहे. तुमचं किती आहे बघा. केवल रवी किरण असे त्या पूजेची जयमाला. सांगा पान नंबर. 90च आहे माझ्याकडे. झूठे जग के सपने सारे झूठी मन की सब आशाएं तन जीवन यौवन अस्थिर है क्षण भंगुर पल में मुरझाए. म्हणजे काय? अनित्य भावना सांगितली याच्यामध्ये. सांगा अर्थ. हां, असं मला शिकवतात बरं का पोरं. चांगलं शिकवतात. नाही, चांगली गोष्ट आहे की मला पण पाहिजे. काय आहे? सगळे जगातले स्वप्न काय जे बघाल ते सगळे संयम झुटे है. आणि पुढं काय? झुटी मन की सब आशा आहे. ज्याला जिथं कुठं तुम्ही इच्छा करताय, आशा करताय ते सगळं खोटं आहे. तर जीवन यौवन अस्थिर आहे. जे काय तुम्हाला दिसतंय आहे, राहतंय ते सगळं अस्थिर आहे. क्षणभंगुर पलमे मुरझाए. सगळं क्षणभंगुर आहे, एका क्षणामध्ये नष्ट होणारं आहे. म्हणून तू जो शाश्वत आहे त्याला धर. जरी त्या पर्यायामध्ये राहावं लागतं आपल्याला तरीसुद्धा शाश्वतेची ओढ असावी किंवा त्याच्यामध्ये भाववासना तरी असावी की हे म्हणजे मी नाही आहे. जसं म्हटलं ना, एक सांगितलं होतं त्या दिवशी उदाहरण. जर तुम्ही कुठं काय ड्रामा केला, काय केला ड्रामा भया? राजा झाला होता ना, लगेच राजाचं रोल संपलं की रंग झालो आपण. काय झालं होतं तर तिथं त्या रोलमध्ये गेल्यावर आपल्याला किती वेळासाठी फिलिंग मी राजा आहे? थोड्या वेळासाठी. काय ब्राह्मण एक राजा होता, एक ब्राह्मण होता आणि बाकी सगळे श्रोते होते. तर त्या रोलमध्ये घुसल्यावर आपण थोड्या वेळासाठीच आहे हे समजते आपल्याला, ते संपणार आहे. मग तसंच या रोलमध्ये पण आलं आहे ना तुम्ही. जे पण पर्याय मिळाले आपल्याला, आपण कोणाचं मुलगा आहे, पत्नी आहे, पती आहे, बहीण आहे, हे सगळे रोल मिळालेले थोड्या वेळासाठीच आहेत, परत संपणारी आहे ती पर्याय पण. म्हणून सांगतायत की
त्याला सुद्धा त्यामध्ये त्या रोलमध्ये असताना सुद्धा त्या रूप मी नाही आहे ह्याची जाणीव करा, तर त्या नित्यभावना समजली. पुढं शरण भावना. सम्राट महाबल सेनानी उस क्षण को टाल सकेगा क्या, अशरण मृत काया में हर्षित निज जीवन डाल सकेगा क्या. सांगृती करता. तुम्ही लय मागं बसलाय आज, मला माझ्यापर्यंत आवाज येत नाही तुमचा. सम्राट महाबल सेनानी उस क्षण को टाल सकेगा क्या, म्हणजे म्हणजे कोण पण असू दे, सम्राट असू दे. सम्राट का बरं म्हणलं, त्याची शक्ती दाखवायची आहे ना. सम्राटाची शक्ती सगळ्यात जास्त. महाबलशाली जरी असेल, त्याची भलेही सेना असेल तरी सुद्धा त्या क्षणाला, कुठल्या ज्या समयामध्ये मृत्यू येणार आहे त्या समयाला कोण टाळू शकतो, नाही टाळू शकत. अशरण मृत काया में हर्षित निज जीवन डाल सकेगा क्या, म्हणजे जी ही अशरण आहे, मग त्याच्यामध्ये कोण निज जीवन डाल सकेगा क्या, म्हणजे मरायला लागलाय तर त्याच्यामध्ये कोण जीवन भरू शकतं. तशी शक्ती कितीही शक्तिशाली असू देत, तो चक्रवर्ती असेल, तीर्थंकर असेल, तरी सुद्धा जे शरीर सुटणार आहे त्याच्यामध्ये ते पुन्हा प्राण घालू शकत नाहीत, किंवा त्या समयाला थोडंसुद्धा एक्सटेंड करू शकत नाहीत. तुम्ही म्हटला काय यमराजाला समोर आणि चल, काय म्हणायचं, आलोच, थांब, टाईम प्लीज. तर तिथं तुम्हाला 1 सेकंडसुद्धा टाईम मिळणार नाही. म्हणजे असं शरण आहे. म्हणजे याची शरण कधीच घेऊ नका हे सांगायचं याच्यातून. तुम्ही शरीराला जर शरण म्हणत असाल तर ते सुद्धा अशरण आहे. मग बाकीचं तर घर वगैरे, तर परिवार, समाज, काय सगळं तर किती दूर राहिलं, त्याच्यापासून तर आपण भिन्नच आहे. पुढं. संसार महादुख सागर के प्रभु दुखमय सुख आभासों में, मुझको न मिला सुख क्षण भर भी कंचन कामिनी प्रासादों में. म्हणजे काय, संसारूपी महादुःख सागर आहे. ते जे दुःखमयच आहे, जे सुखाचे आभास आहेत फक्त. मुझको न मिला सुख क्षणभर भी, मला क्षणभर देखील सुख मिळालं नाही त्याच्यामध्ये. कंचन कामिनी प्रासादो में, कंचन म्हणजे सोनं आदी सगळे, काय म्हणायचं, वैभव, आणि कामिनी म्हणजे स्त्री वगैरे सगळे परिवार आदी त्याच्यामध्ये, आणि प्रासाद म्हणजे घर आदी, महाल. कशामध्ये सुख आहे, का सोनं चांदी भरपूर असेल तर सुख का नाही. काय म्हणते, टेन्शन आहे. का टेन्शन भैया, कधी रेट्स खाली उतरतात म्हणून. काय साठवून ठेवायचं टेन्शन. बरं तुम्हाला कोणतरी दिलं, आता ठेवा, काय टेन्शन. आनंदच आनंद की नाही भैया. मिळालं तर गिफ्ट दिलं समज तुला कोणतरी एक बिस्किट सोन्याचं, तर पचणार नाही. म्हणजे तुला द्यावं लागेल परत रिटर्न म्हणून सांगते त्यांनी. म्हणजे ते जरी ते तुमच्याजवळ आहे आणि ते राहिलं समज, काय कबडमध्ये ठेवलं आहे, लॉकरमध्ये ठेवलं आहे, आणि तुम्ही मेला, काय झालं, फुकट विचारात मेला का नाही, म्हणजे दुःखच आहे. ते माझं आहे आणि मी भोगू नाही शकलो, किंवा त्याला सोडून मला मरावं लागतंय, हे विचार पण शेवटी दुःखदायीच. म्हणून म्हणायचे कुठलाही परिग्रह असं जो माझ्याबरोबर शाश्वत नाही राहणार, त्याला मला सोडावं लागणार, तर ते नियमाने दुःखदायीच आहे. तर याच्यासाठी मला
एक घटना सांगायची होती की म्हणजे प्रत्येकाचा संसार आहे ना बोध घेण्यासारखा असतो. आता तुम्हाला तर बघून माहिती असतील, जास्त जेवढं आपण बाहेर फिरतो तेवढं तुम्हाला जास्त बघून वगैरे माहिती असतं. तर आमच्याकडं कंपनीमध्ये एक सर होते आणि त्यांच्या बायकोबरोबर सारखं भांडणं व्हायची. म्हणजे एज्युकेटेड होते, असं काही नाही की बॅकवर्ड क्लासेस असं काही नाही. दोघं पण काय म्हणते ते दोघं डॉमिनेटिंग असतील ना तर भैया संसार चांगला होत नाही. एक त्याच्यामध्ये काय म्हणायचं, एक बोलणारा लागतो तर दुसरा ऐकणारा लागतो. दोघं बोलायला लागले तर घर हालायला लागतंय. तर त्यांच्यामध्ये कधी असं काय म्हणायचं त्याला, नाही एक अंडरस्टँडिंग नसायचं. हां, एक म्हणायचं पूर्वेकडे जायचं तर दुसरं म्हणायचं पश्चिमेकडे जायचं. असलं करून सारखं कशानं कशावरनं वाद व्हायचा. आणि एक दिवस हद्द झाली की त्यांनी त्या लेडीजनी त्या बायकोनी तिच्यावर आळ घातला नवऱ्यावर की तुम्ही दारू पिऊन आला म्हणून. आणि ते सांगते की मी नाही पिलो म्हणून, पण ते तिच्यावर विश्वास नाही, ती गेली घर सोडून माहेरी गेली. मग ते तिला मनवायला घरी गेला, सगळं केला, पण ते म्हणले ती काय येईना. मग परत काय तर असंच वाद झाला, ती घरी आली आणि परत वाद झाला तर त्याच्यावर परत आळ घातला आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये घातलं. असं पण करते बरं का बायका. म्हणजे मग ते आता इतका द्वेष बसला होता ना. मला एवढ्यासाठी सांगायचं होतं की त्या नवऱ्याच्या मनामध्ये तिच्याविषयीचा आता द्वेष इतका वाढला होता. लग्नाच्या वेळीसचे फिलिंग बघा आणि आता हळूहळू जसं 4 दिवस विचारा की सगळ्यांना पुढं गेलेल्यांना किती असतं प्रेम राहिलेलं, किती असतं. म्हणजे नंतर त्याचं द्वेषामध्ये सहज त्याच्या पुढे इकडे आहे केस अजून. संसारात किती सुख आहे, बायकोमध्ये किती सुख आहे, भरपूर दुःख आहे. हसतेत मामा. म्हणजे तिथं काय झालं, त्या नवऱ्याला त्या बायकोच्या नावाशी पण द्वेष झाला इतका. कुठली जर आली ना लेडीज त्या नावाची त्याच्यावर पण तो द्वेष करायचा. म्हणजे नाव ऐकायची सुद्धा तयारी नाही त्याला. आता तिला जे जे काय डिश आवडायचे ना त्याचा त्याग करून टाकला. म्हणजे काय एकेकाचे संसार असे असतात की कशाचं कुठं काय जोडेल. आणि तो द्वेष स्वतः त्याला किती खातोय बघा ना. आणि आता कधी समजा जुळलं त्यांचं, परत घरात आली ती, हा आला ती आली, तरीसुद्धा मॅच कशी व्हायचे परिणाम आता हे म्हणायचं आहे मला. म्हणून म्हटलं की कधी कुठला संसार कोणाचाही चांगला, एकटंच म्हणते संयम जाऊ दे, रिप्रेझेंटेटिव्ह एकटंच आहे सगळ्यांचं, नसतो नाही नसणारच. तर तुम्ही भलेही दुसऱ्याचं चांगलं करायला जावा तरीसुद्धा संसाराचं स्वरूपच असं आहे की ते विपरीतच ग्रहण करणार. मी म्हटलं की दुसऱ्याला काहीतरी मदत करावी म्हणून मी पैसा दिला समजा, काय त्यांना आवश्यक सामग्री दिली, तर त्या समोरच्याची जर वृत्ती नसेल ना तशी, काय म्हणायचं, एक घेण्याची पात्रता नसेल ना, तो काय विचार करणार, काय आम्हाला भीक लागली का, किंवा हे काय स्वतःला लय मोठे समजतात का. म्हणजे संसाराचं स्वरूपच असं आहे हो. तुम्ही कितीही चांगलं करायला जावा कोणाचं, तर समोरच्या त्या रूपाने विचार नसेल करत तर, आणि मिळत नसतात तसे, तुमचं पुण्य लागतं की मला जसं विचार येतात तसं समोरच्याचे विचार जुळायला, नाहीतर जुळवावे लागतात. हो ना, विचार का प्रफुल्ल यांना. म्हणजे म्हणून म्हणायचं की संसार सगळ्या भावनांमधून सांगितलं त्यांनी असारच आहे. त्यात तुम्ही काही प्रयत्न करून जरी त्याला चांगलं बनवायला गेला तरी पण ते चांगलं होणार नाही. त्याच्यासाठी एका मुनिराजांची गोष्ट आहे, फार सुंदर गोष्ट वाटली आणि कुठं आपल्याला ऐकायला नाही मिळत, वाचायला नाही मिळत, म्हणून ती गोष्ट घेऊ आपण. संसार कथा घटवायची आहे मला त्याच्यातून. ऐकायला येत आहे, जवळ या. भरत क्षेत्रामध्ये जम्बूद्वीप आहे, बरोबर माहिती आहे. भरत क्षेत्र 2.5 द्वीपामध्ये मधलं जम्बूद्वीप, उलटं म्हणले का मी, हां जम्बूद्वीपामध्ये, सगळ्याला हो म्हणाले तुम्ही. जम्बूद्वीपामध्ये भरत क्षेत्र आहे. त्या भरत क्षेत्रामध्ये पाटलीपुत्र नावाचं एक नगर आहे, ज्याचं की आत्ता नाव आहे पटना किंवा पाटणा काय म्हणतात. तर तिथे एक राजा होता, त्याचं नाव होतं नंद, आणि त्याचे 2 मंत्री होते. त्यातल्या एका मंत्रीचं नाव होतं शकटाल आणि दुसऱ्या मंत्रीचं नाव होतं वररुची.
तर जे शकटाल मंत्री होते ते जिनधर्मी होते, सम्यक दृष्टी होते, तत्त्वज्ञानी होते, काय म्हणायचं मॅच्युरिटी होती एक त्यांना विचारांची, आणि ते खूप चांगलं सदुपदेश देणार सगळ्यांना किंवा काय राजाला पण मार्गदर्शन करणार, तर सगळ्या रीतीने त्यांना मदत व्हावी असं मार्गदर्शन असणार त्यांचं. स्वतः आनंदी असणार आणि इतरांच्या सुद्धा आनंदामध्ये ते निमित्त होते. त्यांचा व्यवहारसुद्धा प्रसन्नतादायक असायचा. उत्तम आचार विचार व्यवहार सगळं त्यांचं आचरण करणं सगळ्याच्या मागं धर्म दिसत होता असं. कारण ज्याचे धर्ममय परिणाम असतात त्याच्या प्रवृत्तीमध्ये पण धर्म दिसतो. का बरं तर सम्यक्त्व सर्वत्र प्रशंसनीय असतं. ज्याच्या ठिकाणी सम्यक दर्शन आहे तर तो सदैव सगळ्यांकडून आदरणीय असतो, त्याची सर्वजण प्रशंसा करतात असं. त्या शकटाल मंत्रीचं देवशास्त्र गुरूंवर श्रद्धा नव्हतं, स्वपरभेद विज्ञान होतं, आणि म्हणजे श्रद्धा ज्ञान आणि 6 क्रियांमध्ये म्हणजे षडावश्यक क्रियांमध्ये त्याचं जीवन तो चांगल्या रीतीने घालवत होता. परत म्हटलं सर्वांची मैत्री भाव प्रमोद कारुण्य माध्यस्थ असं सगळ्या रीतीने त्याचं योग्य जीवन होतं, योग्य प्रवृत्ती योग्य विचार होते. त्यामुळं तो सगळ्यांचा प्रिय होता, म्हणजे नगरजनांचा म्हणा किंवा राजदरबारामध्ये पण. मग हे त्या वररुचीला आवडत नसायचं. तो जे पण सल्ला देणार ना राजाला ती उत्कृष्ट असायची, म्हणजे वैर वाढवणारं नसायचं, काही कटकारस्थानं नसायची त्याच्यामध्ये. जे योग्य देणार सल्ला ते त्याला चांगलंच कार्यासाठी मदत होणार राजाला. तर हे त्या वररुचीला खपायचं नाही, आणि तो होता मिथ्यादृष्टी विधर्मी. त्यामुळं सतत तो याची ईर्ष्या करायचा जो पहिला मंत्री होता त्याची. आणि मग जिनधर्माचा पण त्यामुळं तो द्वेष करायचा, कारण त्याचा जिनधर्म होता. मिथ्या श्रद्धानी होता. राजाला सुद्धा तो मूढतायुक्त शिक्षा देणार. जर कोणी आक्रमण करायला आलं तर काहीतरी कटकारस्थान करून जिंकायला पाहिजे असे उपदेश देणार तो. कशाही प्रवृत्ती असायची, अविवेकी होता. तरी पण मंत्री कसं काय होता कोणाला माहिती. रागी द्वेषी, त्याचे परिणाम असे सतत. राजाच्या कषायाचे पोषण करायचा. जिथं कुठं राजा समजा कषायही झाला, तीव्रता झाली त्याची, तर त्या कषायांचं पोषण करणारा हा. त्यामुळं दोघं कसे होते हो, अपोजिट एकमेकांच्या. मग तो जो शकटाल मंत्री होता त्याचं सगळं आचरण बघून राणी आणि राजकुमार आणि इतर सगळी प्रजा पण त्यांच्याविषयी आदरभाव, त्यांना तो मंत्री आवडायचा. थोडक्यात सगळ्यांनाच एक आदरभावनेने आवडायचा आणि आदरस्थानी होते. मनुष्य काय तर पशूंवर सुद्धा त्यांचं वात्सल्य खूप होतं शकटाल मंत्रींचं. त्यामुळं ते पशूंनासुद्धा काय ते म्हणायचं सगळं सैन्य जे असतं राज्यातलं राजदरबारातलं वगैरे, तर त्या राजाच्या सैन्यालासुद्धा तो मंत्री जवळ आला की असं काय त्यांचे हर्षभाव असायचे असं. तर दोघं पण आपल्या आपल्या बुद्धीनुसार राजाला मार्गदर्शन करणार. शकटालचं मार्गदर्शन त्याची शिक्षा कशी असणार, गंभीर असायची, हितकर असायची, पण राजाला त्याचं मोल नव्हतं. म्हणजे राजा काय असायचा, न हा चांगला ना तो चांगला, बस मध्यस्थ. असं नव्हतं की आपण विवेकाने विचार करून दोघांमधनं ठरवावा, असं नव्हतं. त्यामुळे त्याला त्यांची गंभीरता नव्हती. शकटालची शिक्षा तर उपयुक्त असायची, हितकर असायची. राणी आदी सर्व जे कोणी राजकुमार राणी प्रजा हे सगळे शकटालच्या पक्षामध्ये असायचे, आणि हे वररुचीला खपत नव्हतं. कारण जे पण शकटाल सुझाव देणार दरबारमध्ये तर त्याचं सगळे हे अनुमोदना करणार आणि हा एकटा विरोध करणार, अशा टाईपमध्ये काय तर त्यांचं जीवन चाललं होतं. जसं की ईर्ष्या काय करती, जाळायचं कार्य करते. त्यामुळे ते रिलेशनला सुद्धा संपवणार त्या, आणि त्यामुळं तो स्वतः पण जळत होता आणि इतरांना पण त्याच्यामध्ये ओढत होता. मग आता एक दिवस काय झालं की सॅच्युरेट झाला होता तो कोण, वररुची. मग त्यांनी काय ठरवलं की याला रस्त्यातून काढायचं आपल्या, त्याच्याशिवाय माझं काय, मला काय स्थान मिळणार नाही, माझं प्रगती होणार नाही, अशा टाईपमध्ये. तर राजाला आता शकटालच्या विरुद्ध काहीतरी करून आपण भडकवावं.
प्रजेत सुद्धा त्याची निंदा व्हावी असं काहीतरी करावं, ह्याचं सतत तो प्लॅनिंगमध्ये असायचा. तरीसुद्धा हे सगळं माहिती शकतालला, त्याचा स्वभाव माहिती, त्याचे कटकारस्थानं माहिती आहे, त्याचे सगळे पुढचे विचार माहिती आहेत, तरीसुद्धा तो त्याच्याविषयी काय म्हणायचं अस्पर्शी, न्यूट्रल असायचा. काय तू काय तर कर, मला काय त्याच्याविषयी असं, म्हणजे सतत प्रसन्न आपलं त्याचा स्वभाव. त्याच्याविषयी सुद्धा त्यांचा योग्यच व्यवहार असायचा. अविनयाचा बदला विनयाने घेतला जातो. कोण विनय? विनय. विनय म्हणजे नम्रता. हां, तर आता जाऊ दे, एक पोराचं नाव एक पोरीचं नाव. तर अवात्सल्याचा बदला वात्सल्यानेच घेतला जातो. निंदेचा बदला प्रशंसेने घेतला जातो. अनंत क्रोधाला जिंकायचे तर अनंत क्षमा धारण करावी लागते. म्हणजे असं पर्सनॅलिटी उभारली का डोळ्यासमोर, काय असणार ते शकताल मंत्री म्हणजे असं साक्षात रोज त्यांना फेस करावं लागणार. असे ते विरोधी जवळ आहेत तरीसुद्धा तटस्थ राहण्यासाठी किती शक्ती वापरावी लागत असणार. पण अनंत क्षमेला त्यांनी धारण केलं होतं. शकटाल आपल्या कर्मांच्या उदयाला जाणत होते, पण स्वतःमध्ये नित्य आनंदी राहत होते. हे असं सगळं चालू असताना एक दिवस काय झालं, त्या वनामध्ये महापद्म नावाचा आचार्यांचा संघ आला होता. आणि हे जिनधर्मी असल्यामुळं त्यांना त्यांच्याविषयी खूप आदर, आणि म्हणून ते दर्शनाला म्हणून तिथं वनामध्ये गेले. सर्वजण गेले आणि ते बघून, त्यांचं संघ बघून, मुनींचं आचरण वगैरे, मुनींचं उपदेश ऐकून सगळे प्रसन्न झाले. आणि उपदेश ऐकायला सगळी प्रजासुद्धा बसलेली असताना मुनिराजांनी संसाराच्या क्षणभंगुरतेचा बोध करून दिला. संसाराचं स्वरूप भयानक आहे आणि आत्मस्वरूप वैराग्य देणारं आहे, अशा रीतीने त्यांनी 12 भावना सांगितल्या असणार बहुतेक, बरं का. तर ते सगळ्यांना इतके आवडल्या, इतकं त्याच्याविषयी त्यांना बहुमान आला त्या मुनींविषयी, आचार्यांविषयी. तर ते शकटाल मंत्री त्या उपदेशाने प्रभावित झाले आणि त्यांना वैराग्य झालं. ते अंतर्मुख झाले. स्वरूपाचा बोध घेण्यामध्ये, आनंद भोगण्यामध्येच ते आता राहायला पाहिजे आपण निरंतर, ह्याचा विचार करू लागले. आणि मग 12 भावनांचं चिंतन झालं आणि मुलांना जाऊन त्यांनी आज्ञा विचारली आपल्या, की मला आता संसारामध्ये राहायचं नाही आहे, मी आता दीक्षा घेऊ इच्छितो. आणि मुलांनी पण जावा लवकर असं म्हणले का. तर ती मुलंसुद्धा धर्ममय आचरणामध्ये, त्यांनी कशामध्ये अडथळा केला नाही, तर तशी ते विरक्त भावनेने शकटाल मंत्री दीक्षित झाले. म्हणजे आता बघ की जे बॅकग्राऊंड तयार झालं आहे ना त्यांचं, त्याच्यानुसार त्यांची स्थिरता किती असणार. जेव्हा दीक्षा घेणार त्यावेळेस त्यांना असे लोक अनेक भेटतील, पण तिथं कसं सहज फेस करू शकणार. आपण आपल्या घरामध्ये नाही फेस करू शकत, तर उद्या दीक्षा घेतल्यावर समाजात कसं फेस करणार. म्हणून म्हटलं कुठलाही समुदाय मिळू दे, संगती मिळू दे, सगळ्यामध्ये आपलं ज्ञान ध्यान असं दृढ असावं की भलेही वैरी असेल समोर तरीसुद्धा आपण आपला उद्वेग व्हायला नको, त्याच्यामध्ये आपले कशाय परिणाम व्हायला नको. आणि मग इतक्या मस्त निर्मळ भावनेने त्यांनी आपली मुनी दीक्षा घेतली. आपला आनंदात जगायला आता त्यांना मार्ग मोकळा झाला. ह्यांचे भाव बघ आणि त्यांचे भाव बघा, कोणाचे वररुचीचे. पण काय तर त्याला मारायचं होतं तर सहज त्याचा रस्ता मोकळा झाला. आणि हे तर म्हणजे हे आनंदाने जीवन जगण्याची कला ह्यांना मिळाली आणि त्याला आता कटकारस्थान करण्यासाठी मोकळं रान मिळालं. ह्यांचे आनंदमय जीवन सुरू झाले. 6वे 7वे गुणस्थानात झुलत ते अतिंद्रिय आनंदामध्ये अद्भुत तपस्येमध्ये लीन झाले. संपूर्ण संघाला आता त्यांचं आचरण पाहून ते संघाला सुद्धा प्रिय झाले. आता जिथं जातील तिथं म्हणतात ना, सुभग नामकर्माचा उदय असेल तर तो जीव सगळ्यांना प्रिय असतो. आणि मग त्या निमित्तामध्ये त्यांची योग्य चर्या, योग्य ज्ञान, सगळं त्यांचं आचरण वगैरे बघून आचार्य जे होते ना, त्यांचं नाव काय होतं, महापद्म. तर लक्षात ठेवा, कारण पुढे येणार आहे ते ठिकाणी परत ते. तर महापद्म आचार्यांनी त्यांना आचार्यपद दिलं. म्हणजे एवढ्या शीघ्र. पूर्वीचे मंत्री होते पण, पूर्वीचे मुनी होते पण त्यांना नाही दिलं.
ह्यांचं सगळं योग्य चर्या बघून त्यांनी योग्य जाणलं आणि आचार्यपद शकटालना दिलं आणि ते स्वतः आपलं मुनी साधना करण्यासाठी म्हणून ते स्वतंत्र झाले. आचार्य असल्यावर कसं एक मागं रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्या संघाचं सगळं परिपालन करा, त्या मुनींकडं काय आवश्यक उपदेश द्या, त्यांना सांभाळा, तर असं एक जबाबदारी असते. त्यामुळं मुनी असलं की आपलं निवांत असतं, म्हणून मुनी बना, आचार्य बनू नका. तर आचार्य आपली साधना पण करतात बरं का, असं काही नाही. तर आचार्य झाले आता ते कोण, म्हणून म्हटलं आचार्य शकटाल मुनिराज की जय. महापद्म मुनी स्वतःच्या निर्विकल्प साधनेमध्ये रत झाले आणि आता हे शकटाल मुनीसुद्धा विहार करत करत अनेक देशामध्ये फिरत धर्माचा प्रचार प्रसार करू लागले. आत्मविहारपूर्वक गमन करू लागले. स्वतःची चर्या सोडून नाही, स्वतःचा आनंद सोडून नाही. वास्तविक चैतन्य सर्वस्व आहे असा ते उपदेश सर्वत्र देत होते. सहज आनंदामध्ये विशिष्ट तपपूर्वक त्यांची चर्या निर्दोष असायची. त्यांचं उपदेशसुद्धा एक असं इतरांना आनंद देणारं असायचं. अशा रीतीने त्यांचं ही साईड झाली. कोणाची? शकटाल मंत्रींचे मुनी झाले. मंत्रीपासून मुनीपर्यंतचा प्रवास. आता इकडं काय झालं होतं? वररुची मंत्री झाला होता इन द सेन्स तोच एकटा मंत्री होता. आता नंदराजाला आता तो एकटाच उपदेश देणारा आणि राजा पण कसा होता? आधीन म्हणा, जे कोण उपदेश दिला असं त्याचं काय विवेक आणि निर्णय घेणारा नव्हता. त्यामुळं वररुची जे सांगेल ती सगळी उलटी शिक्षा असली तरी सुद्धा तो ग्रहण करायला लागला. राजा सद्विचार रहित होता. आता सद्विचारीपासून सुद्धा दूर झाला. जे कोण शकटाल मंत्री होते ते स्वतः तर तो विवेकी होताच, आता अविवेकींच्याच बरोबर त्याला राहावं लागलं, कारण विवेकींपासून तो दूर झाला. आता संपूर्ण मिथ्या विचारांच्या अधीन झाला. जशी संगती असते तसे विचार परिवर्तित होत राहतात. म्हणून नेहमी ज्ञानीची संगती करावी. कोणाची? पुढे जायचं ज्ञानीला शोधायला या आमच्याकडे अनुप्रेक्षा भवनमध्ये. ज्ञानीची संगती करावी, सत्संगच करावा. त्यासाठी कष्ट झाले, दुविधा झाली तरी सुद्धा कुसंगापासून स्वतःला दूर ठेवावं. पण राजाला हेच माहीत नव्हतं की आपण कुसंगतीमध्ये आहे आणि सत्संग आपल्यापासून दूर गेला ह्याचीच त्याला जाणीव नव्हती. आता वररुचीला रोखणारे कोणी नव्हते. राणी, राजकुमार, प्रजा सतत शकटालची आठवण काढत, कुठल्या जरी निर्णयामध्ये त्यांना खटकलं ना वररुचीचा सल्ला, तर त्यांना सतत त्यांची आठवण यायची. या मंत्र्याच्या व्यवहाराने सगळी प्रजा त्रस्त झाली होती. वररुची काय करणार? कर लादणार, काहीतरी ते काय म्हणतात जास्त महसूल वसूल करणार, अत्याचार करणार, सगळ्याचे रेट्स वाढवले. ज्याला त्याला ज्या काय प्रकाराने करता येईल त्या प्रकाराने तो जनतेमध्ये धुमाकूळ घालू लागला. प्रजेमध्ये हाहाकार झाला. परिणाम बिघडण्यामध्ये कुसंग कारण असतात, तसंच सुधारण्यामध्ये सत्संग निमित्त असतं. म्हणून तिथं त्या प्रजेचं पण आता परिणाम असे बिघडू लागले, कारण त्याचा सहवास असा होता. आता नेमकं काय झालं की असं अनेक दिवस चालू राहिलं आणि एक दिवस शकटाल आचार्यांचा संघ त्या नगरामध्ये आला. कुठल्या नगरात? पाटलीपुत्र. तर त्या नगरामध्ये बाहेरच्या वनामध्ये येऊन तो संघ थांबला. विहार करत करत पाटणा नगरामध्ये प्रवेश केला. दुसऱ्या दिवशी आता हे सगळी न्यूज समजली, नगरामध्ये समजली, राजघराण्यामध्ये समजली. राजाला, राणीला, त्यांच्या सगळ्यांना आनंद झाला खूप की ते मंत्री आलेत, मुनी आलेत असं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मुनी कर धरून हे नगरामध्ये निघाले चर्येसाठी. म्हणून पहिल्यांदा आचार्य जाणार, बाकी संघ नंतर जाणार. तर आचार्य प्रवेश केले नगरामध्ये तर त्यांना कुठंच विधी मिळेना. त्यांची जे काय धरलेली विधी होती ना तर ती कुठंच मिळेना त्यांना. सगळं नगर फिरले ते, शेवटी राहिला राजदरबार. म्हटल्यावर सगळ्यांकडनं न्यूज काय म्हणायचं आता ते असणार गावामध्ये सगळे श्रावक असणार, कोण सैन्य असणार,
सगळे पळत गेले राजदरबारामध्ये आणि सांगितलं की मुनिराजांना कुठेही विधी मिळाली नाही आणि मुनिराजांचे कदम इकडं राजदरबाराकडे वळले. त्या राणीला आणि राजकुमारांना इतका आनंद झाला की ते आपल्याकडे आलेत. एकतर ते गावात आलेत म्हटल्यावरच त्यांना आनंद झाला होता आणि आता ते आपल्या घरी येणार आणि आहारासाठी म्हटल्यावर त्यांना अजून आनंद व्हायला लागला. आणि मग ते आपली सगळी त्यांनी तयारी केली आणि त्यांचं पडघाण करण्यासाठी म्हणून ते जाऊन दाराशी उभारले. पण त्यावेळेस नेमकं राजा नव्हता राजदरबारामध्ये, घरामध्ये पण नव्हता. मग आता हे राणी आणि राजपुत्र सगळे येऊन तिथं पडघाणसाठी म्हणून बाहेर उभारले आणि पडघाण करत असताना विधी न मिळाल्यामुळे मुनिराज राजवाड्याकडे वळाले. राणी आणि राजकुमार आनंदाने त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांना पडघाण करण्यासाठी म्हणून ते समोर आले. त्यावेळेस राजा काय म्हणायचं त्याच्या राजमहालामध्ये अनुपस्थित होता. त्यावेळेस ते येत असताना नेमकं वररुची समोर आला. अजून ते काय म्हणायचं फेस करणार होते. अजून इकडं राजा राणी वगैरे उभारलेत समजा पडघाणसाठी आणि ते मुनी यायला लागले. तर तिकडून वररुची आला आणि त्यांनी पाहिलं की शकटाल राजदरबारामध्ये प्रवेश करतोय. त्याला अजून तो शकटाल म्हणूनच बघतोय, मुनी म्हणून बघत नाही आहेत. आता विचार काय सुरू झाले परत डोक्यामध्ये, ज्याचं म्हणतात ना पात्र मलिन असलं ना त्याच्यात सतत विचार तसेच उत्पन्न होत राहतात. त्यांचं मुनित्व दिसेस ना त्याला परत काय विचार आला, हा परत आलाय तर माझी जागा घेणार, म्हणजे पुन्हा मला लोक निग्लेक्ट करणार किंवा माझं महत्त्व कमी होणार ह्याचं भय. त्यामुळं तो काय करायला लागला की त्याला टेन्शन आलं. कोणाला आलं मगाशी? ऋत्विक. कोणाला? वररुचीला टेन्शन आलं रे की हा परत आला तर पुन्हा माझे स्थान घेईल. डोक्यामध्ये आता पापयुक्त विचार सुरू झाले की ह्यांना कसं दूर करायचं, पळवायचं कसं, असे अनेक प्रकारचे विचार सुरू झाले आणि कुविचार एक इतका मोठा आला की एक दंडुका घेऊन मी ह्यांना मारेन, पळवेन, असे सगळे विचार येऊ लागले. मुनी तर आहाराला यायला लागलेत आणि तरी पण ह्याचे विचार असे. दांडी मारून याला पळवावे असा विचार आला. राणी आधी तर सगळे असं आनंदाने, उत्साहित होऊन भक्तीने वाट बघायला लागलेत कधी त्यांनी येतात आपल्यापर्यंत आणि त्यांची विधीपट्टी का नाही आपल्याकडं असं ह्याच्यासाठी म्हणून. तर मुनी तर आहाराला निघालेले दिसतात पण मुनी तर निराहारी आहे हे जाणत असतात. म्हणून त्यांनी एक वाक्य छान सांगितलं, काय? मुनी आहाराला येत नसतात, अनाहारी रूप दाखवायला येत असतात. काय म्हणले? म्हणा. आपल्याला वाटतं ते आहार घेतात पण ते आहार घेत नाही हे दाखवायला येत असतात. बघता का तसं तुम्ही त्यांच्याकडं? हे बघायला पाहिजे आपण की ते आहार घेत असताना सुद्धा अनाहारी आहे हे जाणत असतात आणि हे तुम्हाला दाखवत असतात. त्याच्यासाठी म्हणून प्रजेमध्ये का जायचं? एक वाक्य सांगितलंय त्यांनी की मुनींनी गृहस्थांच्या सहवासात राहायचं नाही आणि गृहस्थांनी मुनींच्या सहवासात राहायचं. कसं जुळायचं? काय म्हणते? टेन्शन आलं का काय? मुनींनी काय म्हणायचं असं नगरजना मोहीच्या म्हणा, जाऊ दे, निर्मोहिनी मोहीच्या सहवासात राहायचं नाही पण मोहिनी निर्मोहीच्या सहवासात राहायला पाहिजे. आता कसं जुळायचं? विचार तसे पाहिजे. म्हणजे त्यांनी सांगितलं संघात राहणं वेगळं पण संगमे मत रहो, संगमे रहो पर संगमे मत रहो. मुनिराज असतील ना, सांगितलं तेव्हा 12,000 24,000 मुनी एकत्र राहायचे पण ते एकमेकांशी किती अटॅच हो. चल तू आणि मी जाऊयात चर्येला असं हातात हात घालून, असं काय त्यांचं एकमेकांशी अटॅचमेंट नसती. जरी ते संघात एकत्र आहेत तरी सुद्धा कोणाविषयी ते प्रिय नाहीत, कोणी अप्रिय नाही आहे त्यांना. म्हणूनच म्हटलं बाजूच्या मुनींना जर सिंह खाऊ लागला तर हे मुनी काय करतात? ध्यानाला बसले तिथं जंगलमध्ये आणि झाला उपसर्ग समजा असं, तर न त्यांना त्याच्याविषयी इष्ट परिणाम न त्या सिंहाविषयी अनिष्ट परिणाम, अशी समता कसलं बळ असेल ज्ञानामध्ये ते. बघा की नुसतं विचार करून झालं, नुसतं समजा तिथं रस्त्यावरनं कोणतरी मारलं एखाद्याला तर इथं तुम्ही हल्लेले असतात.
पण तिथं इतका भयंकर उपसर्ग असला तरी सुद्धा त्या मुनींना त्याच्याविषयी विचलितता नसते अंतरंगामध्ये. कशासाठी सांगितलं? नाही ना, म्हणून तर म्हटलं की ते सिंह जरी त्या ससाला पकडतो तरी सुद्धा ते सोडवत नाहीत. त्यांचं व्रतच असं आहे, न कोणाविषयी ते इष्ट परिणाम आहेत न कोणाविषयी अनिष्ट परिणाम आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या व्रताला दोष लागतो. म्हणून ते वाचवायला गेलं तर ह्याचं अन्न तोडल्याचा दोष, आणि नाही वाचवलं तर हिंसेचा दोष. म्हणून ते मुनी असे तटस्थ असतात. ज्याचं परिणाम जसं होणार आहे तसं होणार आहे. नाहीतर मग तेच की आता ते हो की, पण केलं ना त्यांनी. ते म्हणायला लागले की मुनींचं रक्षा केली की बरोबर आहे. आता ज्याची जेवढी उत्कृष्ट चर्या त्याच्यानुसार ते विकल्प ते तसे करणार. नाही असतील तर मग आन्सर काय झालं? म्हणजे आता म्हणलं ना, ज्याला जितकं आता अनुकंपा आली तर म्हणून तर मुनी तुम्हाला उपदेश द्यायला येतात. नाहीतर मुनिराजांना आपली चर्या सोडून आपलं साधना सोडून तुम्हाला उपदेश द्यायची आवश्यकता नाही आहे. पण तरी आता शेवटी त्यांच्या स्थिरतेनुसार ते उत्कृष्ट आचरण करणार. काय झालं होतं? हां, सांग वाक्य काय? मुनी आहाराला येत नसतात, निराहार स्वरूप दाखवायला येत असतात. तर राजवाड्याच्या गेटपर्यंत आचार्यश्री आले आणि आल्यावर तिथं राणी आदींनी खूप भावपूर्ण पडगाहन केलं आणि त्यांची धारणा राजकुमारांवर पटली. असं योग असणार काहीतरी, किंवा काय धरलेलं असेल असं. आणि मग ते थांबले, त्यांची धारणा पटली की सगळे जय जयकार करायला लागले. सगळ्यांना इतका आनंद झाला की आपल्या नगरात आले, आपल्या घरात आले मुनी, आणि आपल्याकडनं आपल्याला चान्स मिळाला त्यांना आहार द्यायला म्हणून. आणि मग पडगाहन झालं, प्रदक्षिणा झाली. सगळेजण त्या मुनींना घेऊन रनिवासमध्ये म्हणजे राणीच्या निवासामध्ये घेऊन चाललेत. हे बघितलं वररुचीने. बास, ह्याच्यानंतरचं त्याला काय माहीत नाही. पण डोक्यामध्ये विष सगळं उसळलं होतं ना की ह्यांना काहीतरी करून आपण काढायला पाहिजे, नाहीतर हे पुन्हा सगळ्यांचे प्रिय होतील आणि सगळे माझ्याकडे दुर्लक्ष करतील. अशा विचाराने आता त्याच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग सुरू झालं. इकडं तर मुनी आहारासाठी म्हणून काय त्या राजमहालामध्ये गेले. तर ह्याला काय वाटलं वररुचीला की आजपर्यंत मी इतके वर्ष झालं इथं आहे, मला कधी रनिवासमध्ये नेलं नाही, याला कसं काय नेलं म्हटल्यावर आता काहीतरी करून प्लॅन करायचा आणि ह्याच्यावर आळ घालायचा. असा क्रोध आला होता अंतरंगामध्ये आणि तो पुन्हा कुठंतरी मंत्री बनेल या भयाने त्याचा सगळं शरीर त्या क्रोधाने आणि त्या भयाने कापायला लागलं. तिकडे राणी तर सर्व प्रजेबरोबर कोण असतील ते राजकुमार सगळ्यांच्या बरोबर ती अत्यंत आनंदाने भक्तीने आहार द्यायला लागली मुनींना. आणि आहारदान झाला. मुनी तर आपल्या आनंदामृतालाच भोगत होते, ज्ञानामृताचं पान करत होते. आणि तिथं बहिरंगामध्ये दिसत होतं की ते आहार घेत आहेत. आहार चांगला झाला मुनींचा, सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि चर्या झाल्यावर मुनी किती वेळ थांबणार तिथं? एक क्षणसुद्धा नाही थांबले आणि मुनी सरळ जंगलामध्ये निघून गेले. हे सगळं मागचं वररुचीला माहीत नाही. आणि मग त्यांनी पुढं जाऊन काय कारस्थान केलं, असं ते भयंकर कारस्थान केलं. आणि त्यामध्ये त्या मुनींची स्थिरता मला इतकी मस्त वाटली ना, असं ते जी स्टोरी त्यांनी सांगितली त्याच्यामध्ये. पण असं सामान्य तर ऐकतो की आपण सगळ्यांचं मुनींवर उपसर्ग झाल्यावर त्यांनी कसे साधना केली वगैरे, पण हे एक वेगळ्या टाईपचं उपसर्ग त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यामध्ये त्या मुनींचं ज्ञान ध्यान घेण्यासारखं आहे आपल्याला. असं प्रत्येकांच्याच उपसर्गामध्ये त्यांची स्थिरता आपल्यासाठी आदर्श असते. पण ह्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितले ना स्टोरी एकदम बेस्ट आहे. असं मला त्याच्यातून वाटलं की आपल्याला सुद्धा संसार भावना चालली ना,
संसारापासून वैराग्य व्हायला पाहिजे अशी कथा आहे ती उद्या बघू. हां, माझ्या डायरीत नाही ना, कशात मिळत नाही ते आपल्याला, म्हणूनच ती म्हणलं सगळ्यांनी समोर. शकटाल मुनींची कथा उद्या बघू. जाणा संसारापासून भिन्न अस्पर्शी चेतन आत्मा जाणा. पहा, या आत्म्यामध्ये कशाय भाव नाहीतच. परद्रव्य नाहीत, परभाव नाहीत. या जगामध्ये माझा कोणी वैरी नाहीच. समता स्वरूपोहम, आनंद घन स्वरूपोहम. ओम विसर्ज. नमो हरिहंता.